सध्या सलमान खानचा बिग बॉस 19 हा शो चांगलाच चर्चेत आहे। या शोमध्ये सहभागी झालेल्या प्रणीत मोरेला चाहत्यांचा पूर्ण सपोर्ट मिळतोय। प्रणीतचे अनेक कॉमेडी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, पण त्याचा हा प्रवास सोपा नव्हता। प्रणीतला रंगभेदाचाही सामना करावा लागला। बिग बॉसच्या घरात अश्नूर सोबत बोलताना प्रणीतनं याबद्दल मोकळेपणानं सांगितलं आहे। प्रणीत म्हणाला की मी लहान होतो तेव्हा मला लोक तू काळा आहेस म्हणून चिडवायचे, तेव्हा मला खूप वाईट वाटायचं, पण तेव्हा या गोष्टी तर माझ्या हातातही नव्हत्या, तरी मला का बोलतं जातंय, माझ्या रंगावरून लोक मला का बोलत आहेत हे मला तेव्हा कळत नव्हतं। त्यामुळे शो मध्येही मी कधीच कोणाला बॉडी शेमिंग किंवा चुकीचं काही बोलत नाही। मला माहिती आहे की या गोष्टींमुळे किती दुःख होतं। सततच्या चिडवण्यामुळे शाळा आणि कॉलेजमध्ये असताना माझ्यात अजिबात कॉन्फिडन्स नव्हता। मला इंग्लिशही बोलता येत नव्हतं। यामुळे लोक इंग्लिश बोलता येत नाही तर तुला काहीच येत नाही असंही मला म्हणायचे। माझ्या दिसण्यावरून तर मला सतत बोललं जायचं। जर मी कॉमेडी केली नसती तर माझ्याकडे ह्युमर नसतं तर मी काय केलं असतं। ते जेव्हा मला हे कळलं तर मी त्यांना काहीच बोललो नाही, तर हे शांत बसणार नाही। त्यामुळे ते मला बोलायच्या आधीच मी त्यांना असं काहीतरी बोलायचो ज्यामुळे त्यांना वाईट वाटेल। पण नंतर मला कळलं की मी पण यांच्यासारखाच वागलो तर मी वेगळं काय करतोय, त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक दिसणार, असं प्रणीतने पुढे सांगितलं। शिवाय दरम्यान बिग बॉसच्या घरातील प्रणीतचा खेळ प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे। प्रणीतची तब्येत ठीक नसल्यामुळे तो काही दिवस बिग बॉसमध्ये दिसत नव्हता, पण आता प्रणीत परत शो मध्ये आल्यावर चाहत्यांची उत्सुकता लागलेली आहे। आता डिसेंबर महिन्यात बिग बॉस 19चा महाअंतिम सोहळा पार पाडण्यात येणार आहे। यामध्ये कोण विजेता ठरणार हे पाहणं उत्सुक आहे। तर तुम्हाला काय वाटतं, यावेळी बिग बॉस 19चा विजेता कोण असणार, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व तुम्हाला सुद्धा प्रणीत मोरे आवडतो का, कमेंट करून नक्की सांगा। भेटूया परत, धन्यवाद।